काल दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी धुमाकूळ घालत होते, अक्षरशः थैमान घालत होती. आणि ती बातमी होती अर्थातच उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये केलेल्या कमालीची. त्याचं झालं असं की काल चंद्रपूर महानगरपालिकेचे जे महापौर निवडला त्यामध्ये अगदी 8 का 10 नगरसेवकांच्या बळावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये एक 1.25 वर्षासाठी महापौर पद, 5 वर्षासाठी उपमहापौर पद आणि स्टँडिंग समिती म्हणजे स्थायी समितीचं सभापती पद आपल्या पदरात पाडून घेतलं. आणि झालं, ही निवड झाल्याबरोबर विजय वडेट्टीवार हे मीडियासमोर आले आणि त्यानंतर खासदार प्रतिभाताई धानोरकर आल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर काहीशी नाराजीने आगपाकड केली. आणि आमची ज्यांच्यावर अपेक्षा होती, आम्ही ज्यांच्याशी चर्चा केली होती, अगदी विजय वडेट्टीवार यांनी तर मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि आम्हाला खात्री होती की शेवटच्या क्षणी का होईना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल. पण झालं भलतंच, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि गेली आमची सत्ता. इतक्या सहजतेने त्या बोलत होत्या, त्यावरून कळत होतं की चंद्रपूरकरांनी 27 नगरसेवक ज्या काँग्रेसला निवडून दिले होते, अगदी हातातोंडाशी आलेला घास सुद्धा सत्ता देऊन सुद्धा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये यांना सत्ता मिळवता आली नाही. त्याचं झालं असं की महानगरपालिकेचा निकाल लागून महिना झाला, त्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका झाल्या, त्यांचाही निकाल लागला. तरी देखील चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रतिभाताई धानोरकर मीडियासमोर आल्या आणि त्यांनी थेट पहिला तोफ डागली, ती म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर. विजय वडेट्टीवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आणि विजय वडेट्टीवार, तुम्ही राज्याचे नेते आहात, इतकं मोठं पद तुमच्याकडे असताना तुम्ही कुठे एखाद्या महानगरपालिकेमध्ये लक्ष घालताय. पण दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार समोर आले आणि त्यांनी सांगितलं की त्यातले निम्मे नगरसेवक माझ्या गटाचे आहेत. आणि एक पक्ष असताना सुद्धा दुसरं कुठलं त्याने नाव देऊन 27 पैकी निम्मे नगरसेवक त्यांनी केले आणि आपल्या विचाराचे नगरसेवक विजय वडेट्टीवार यांनी उचलले आणि त्यांचा वेगळाच गट स्थापन केला. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालापासून या दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच विजय वडेट्टीवार यांना आपल्या मुलीसाठी चंद्रपूरचं लोकसभेचं तिकीट पाहिजे होतं, पण ते काय जमलं नाही आणि ते तिकीट गेलं प्रतिभाताई धानोर यांच्याकडे. आणि तेव्हापासून यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण आहे. बरं, आता त्यात अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ठाकरे गटानं त्या ठिकाणी 8 नगरसेवक निवडून आणले. तुम्हाला तर माहिती आहे, भारतीय जनता पक्षाच्या इतक्या आर्थिक महाशक्तीला तोंड देऊन ठाकरे यांनी, तिथं उद्धव ठाकरे यांची सभा झाली नाही, तिथं कोणाची दानवेंची सभा झाली नाही, तिथं सुषमाताईंची सभा झाली नाही, कोणाचीही सभा झाली नाही. जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी असणाऱ्या गिरे, संदेश गिरे यांनी स्वतःच्या हिमतीवर तिथं 7-8 नगरसेवक निवडून आणले. आणि मग इतक्या नगरसेवकांच्या बळावर जर का सत्तेमध्ये स्थान मिळत असेल, उपमहापौर पद मिळत असेल, महापौर पद मिळत जर का असेल, तर त्या माध्यमातून तिथं पक्षाचा विस्तार करता येऊ शकतो, हे साधं गणित आहे. पण मुंबईमध्ये संजय राऊत यांनी काहीही झालं तरी भाजपसोबत जायचंच नाही हा ठेका घेतला. पण ऐन मोक्याच्या क्षणी म्हणजे महापौर पद निवडीच्या 15 मिनिट अगोदर संदेश गिरे हे विजय वडेट्टीवार यांच्यापाशी गेले आणि त्याने काही करून आम्हाला 5 वर्षापैकी किमान 1 वर्ष तरी महापौर पद द्या, कारण तुमच्याकडं बहुमत नाही, अशी मागणी केली. पण विजय वडेट्टीवार हे तर त्यांना गरज पडली तर उपमहापौर पद देऊ असं आश्वासन दिलं. उपमहापौर पद, महापौर पदाचा कुठलाही विषय नाही का, कारण महापौर पदासाठी यांच्या दोघातच भांडणं सुरू होते, तुमच्या गटाचा की माझ्या गटाचा. म्हणजे त्यांच्यामध्येच असे गट निर्माण त्यांनी केले आणि मग 2.5 वर्ष तुमच्या गटाचा, 2.5 वर्ष माझ्या गटाचा. बहुमत तर यांच्याकडे नाही, पण वाद हे दोघंच घालताय, म्हणजे कोण, वडेट्टीवार आणि धानोरकर. मग मित्रपक्षांचं काय होणार? मित्रपक्षांचा तिथे कुठेही विचारच होत नव्हता. अशा वेळेस शेवटचा चान्स म्हणून संदेश गिरे त्या ठिकाणी गेले, चर्चा केली. पण तुम्हाला आम्ही आधीच आश्वासन दिलंय की स्टँडिंगचं आम्ही तुम्हाला अध्यक्षपद देऊ आणि गरज जर का पडली तर उपमहापौर पद देऊ. महापौर पदाचं काय घेऊन बसलाय? त्यामुळे संतापलेल्या जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जे होते ठाकरेचे, ते तडकाफडके निघून गेले आणि आमच्याशिवाय तुमचा महापौर कसा होतो हेच बघतो असं जाहीरपणे मीडियामध्ये सांगून टाकलं. आणि भाजपला हेच हवं होतं. त्यांनी थेट महापौर पदाची ऑफर उद्धव ठाकरे यांना दिली आणि सुरुवातीचं 1.25 वर्ष भाजपचा महापौर, त्यानंतर 1.25 वर्ष उद्धव ठाकरे यांचा महापौर आणि सुरुवातीला उपमहापौर आणि स्टँडिंगचं भरमसाठ असं त्यांनी काय का होईना उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलं, कारण त्यांना काँग्रेसला बाजूला सारायचं होतं.
पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा अगदी नॉर्मल ते बोलत होते की यांनी पाठिंबा दिला नाही, त्यांनी पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे गेली आमची सत्ता. पण निकाला लागल्यापासून ते महापौर निवडीच्या वेळेपर्यंत विजय वडेट्टीवार आणि धानोरकर खरंच इतकं भांडत होते ना की चंद्रपूर सारख्या एका महानगरपालिकेच्या महापौर पदाचा वाद चंद्रपुरातून मुंबईला जातो आणि मुंबईतून दिल्लीपर्यंत जातो. एका महानगरपालिकेच्या महापौर पदाचा वाद हा दिल्लीपर्यंत जायला पाहिजे का, हा विचार करावा लागणार आहे. पण त्याच्यामध्ये एक मतच होत नव्हतं, ते दोघंच भांडत होते आणि तो वाद दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीवाल्याने निर्देश दिले की काही झालं तरी त्यांना सोबत घ्या आणि महापौर पद काय तिकडे जाऊ देऊ नका आणि नाही तर विरोधात बसा. म्हणजे काय आहे ना की दिल्लीमध्ये त्यांना सत्ता स्थापन करायची, संपूर्ण देशामध्ये त्यांना सत्ता स्थापन करायची. पंतप्रधान पद ज्या काँग्रेसला घ्यायचंय त्या काँग्रेसनं खरं तर मित्र पक्षांची संख्या वाढवणं गरजेचं असताना छोट्या छोट्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये सुद्धा मित्रपक्षांना ते फारसं सिरियसली घेत नाहीत. एवढंच नाही, ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता की आपण एकत्रित निवडणूक लढू, तो प्रस्ताव काँग्रेसने फेटाळून लावला. आणि कारण काय दिलं तर म्हणे मनसेचे जे नेते आहेत राज ठाकरे यांच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत येणार नाहीत, आम्ही जर तुम्हाला सोबत हवं असेल तर राज ठाकरे यांना बाजूला सारा. तुम्ही विचार करा, निकाल लागल्यानंतर आकडे जर का तुम्ही पाहिले तर 25 ठिकाणी काँग्रेसमुळे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पडले. आणि जर काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित निवडणुकीला समोर गेले असते तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे नगरसेवक 90 राहिले असते आणि 115 ते 120 नगरसेवक उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राज ठाकरे यांचे राहिले असते आणि मुंबई महानगरपालिका यांच्या ताब्यात आले असते. पण प्रत्येक ठिकाणी हेकेखोरपणा करायचा आणि देशाची सत्ता सुद्धा आपल्यालाच पाहिजे आणि महानगरपालिकांची सत्ता सुद्धा आपल्यालाच पाहिजे, कुठेही त्याग करायचा नाही, ही भूमिका, ही अडमोडी भूमिका काँग्रेसची. आणि त्यामुळं काँग्रेसचं नुकसान करून घेत आहे का, आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.